नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. भाजप नेत्या पूनम महाजन यांनी युवा मोर्चाच्या कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनी मामा असा उल्लेख केला होता आणि त्यानंतर सोशल मीडिया पूनम महाजन यांच्या विरोधात जोरदार टीका सुरू झाली आहे. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मुंबईत विविध ठिकाणी पोस्टरबाजी केली जाते आणि प्रमोद महाजन यांचं मृत्यू प्रकरण उकरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसनं आता महाजन यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या वादाला सुरुवात कुठून झाली, नेमकं पूनम महाजन यांनी युवा मोर्चाच्या कार्यक्रमात वक्तव्य काय केलं होतं ते ऐकूयात. लेकिन महत्वाचा महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा, अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो, ये ऐसी महागठबंधन की बात है. लेकिन महत्वाचा महागठबंधनाचा महत्वाचा चेहरा, अगर आप सबकी सुनते भी हो, दिखाते भी हो कि आप सबकी सुनते हैं, लेकिन शकुनी मामा की तरह महागठबंधन में सब जगह अपनी नाक लगा लगा के महाभारत शुरू कर दी है, ऐसे आप एनसीपी के शरद पवार भी हो, ये ऐसी महागठबंधन की बात है. आपण अधिक बोलणार आहोत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, आता पुन्हा एकदा हा वाद रस्त्यावर आला असंच म्हणायला हवं. पोस्टरबाजी करून राष्ट्रवादीनं निषेध केलेला दिसतोय. रेणुका, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पूनम महाजन यांनी केलेली टीका जिवारी लागल्याचं हे उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. ज्या पद्धतीने गेल्या काही वर्ष प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतरनं अनेक वेगवेगळ्या राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू होती की नेमकी ही हत्या का झाली. बरोबर हाच मुद्दा पकडत एनसीपीनी युथ काँग्रेसच्या विंगनी पूनम महाजन यांच्यावर टीका केलेली आहे. मुळात राजकारणामध्ये अशा स्वरूपाची टीका करताना पूनम महाजन यांनी स्वतः पहिल्यांदा पाऊल उचललेलं आहे. तर त्याला प्रत्युत्तर हे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिलं जाणार हे अपेक्षित होतं. सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्वरूपात ट्रोल पूनम महाजन यांना केल्या गेल्या होत्या आणि आता थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थेट प्रमोद महाजन यांच्या हत्ये का करण्यात आली होती, त्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित करत महाजन कुटुंबियांमध्ये सगळ्यात वादग्रस्त झालेला हा विषय चव्हाट्यावर आणण्याचं काम राष्ट्रवादींनी करत पूनम महाजन यांना एक राजकीय कोंडीत पकडलं आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. निश्चितच. धन्यवाद सागर. या माहितीबद्दल आपण बघतोय की राष्ट्रवादीने आता पोस्टरबाजी सुरू केलेली आहे. प्रमोद महाजन यांना प्रवीण महाजन यांनी का मारलं हा सवाल आता राष्ट्रवादीने उपस्थित केला आणि या संदर्भात आम्ही भाजपकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण अजून त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. पुढची बातमी. अण्णांच्या उपोषणाची आजचा 7वा दिवस आहे आणि आज पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि सुभाष भामरे अण्णांची भेट घेणार आहेत. अण्णांची सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा काल या दोघांनी केला होता, पण अण्णांनी त्याचं खंडन केलंय. ठोस निर्णयाशिवाय सरकारशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचं अण्णांनी स्पष्ट केलंय. मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेत अण्णांनी काल आपली भूमिका स्पष्ट केली. सरकार आंधळं आणि जनतेची धूळफेक करते अशा शब्दात अण्णांनी पुन्हा एकदा सरकारवर अविश्वास व्यक्त केलेला आहे. चर्चा नवीन काही नाही, जुन्या चर्चा. आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही प्रश्न सोडवतो, खूपच असा निर्णय नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं जोपर्यंत ठोस निर्णय होणार तोपर्यंत माझं आंदोलन करणार. प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार. हे शेतकऱ्यांचं आजही आत्महत्या आज चालू आहेत ना, रोज कुठं ना कुठं बातम्या येतात शेतकऱ्यांची आत्महत्या. हे आत्महत्या झाली तर शेतकऱ्यांचं ओरड होतं घरामध्ये, मुलं बायका सगळे रडतात, हे पाहतात पण आंधळी झाली, सगळे आंधळी झाली. केंद्रीय मंत्री या ठिकाणी आलेत, भामरे साहेब आलेले आहेत. ते मी माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्या ठिकाणी अण्णांशी बोलतील. केंद्राशी आम्ही संपर्क साधून आहोत. अण्णांचे जे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत लोकपाल लोकसंख्येचे ते या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत, त्याच्यावर अण्णाही समाधानी आहेत. कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे
त्या संदर्भामध्ये आम्ही थोडं वरती केंद्राशी चर्चा करणार आहोत. मला वाटतं उद्या हा विषय दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत हा सगळा मार्गी लागेल. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणात आपल्या सोबत आहेत. साहेबराव, तिढा अजून काही सुटताना दिसत नाहीये, कारण गिरीश महाजन तरी म्हणत असले की कदाचित अण्णा उपोषण मागे घेतील. अण्णा मात्र ठाम दिसत आहेत. आज काय काय घडामोडी? रेणुका, आज 11 वाजता गिरीश महाजन राळेगणला येणार आहेत आणि दुपारी 2च्या नंतर केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री राळेगणला येणार आहेत. आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे स्टेज आहे, स्टेजवरती अण्णा आज दुपारी येतील. त्यानंतर ग्रामस्थांशी बोलणार आहेत. या ठिकाणी ठरल्याप्रमाणे गावबंद आणि शेती बंद आंदोलन राळेगणकरांनी पुकारलं आहे आणि सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. त्याप्रमाणे आज राळेगणच्या या यादव मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ग्रामस्थांनी केलेली आहे आणि बाहेरून जी गर्दी येते त्याचा ओघ वाढलेला आहे. आणि यानंतर अण्णा दुपारी काय भूमिका घेतात, कारण दुपारनंतर ह्या चर्चा सुरू आहेत. अण्णांनी ज्या मागण्या केल्या होत्या, लोकपाल आणि लोकायुक्ताची मागणी राज्य सरकारने मान्य केलेली आहे. त्यावरती एक ड्राफ्ट कमिटी बसणार आहेत आणि त्या ड्राफ्ट कमिटीमध्ये अण्णांचे 5 माणसं आणि राज्य शासनाचे 5 माणसं अशी एक समिती होणार आहे. ती जरी मान्य झाली असती तर लोकपाल जे आहेत, लोकपालमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे. त्यामुळं 28 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राला लोकपाल नेमावं लागेल असं त्यांनी म्हणलं आहे. परंतु प्रामुख्याने स्वामीनाथन आयोग आणि कृषी मूल्य आयोग जो आहे त्याला कृषी मूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा द्यावा अशी अण्णांची मागणी आहे. त्यामुळं त्याच्यावरती आज दुपारी केंद्रातले काही अधिकारी राळेगणला येणार आहेत आणि त्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये हे सगळं प्रश्न मांडले जातील आणि त्याच्यामधून तोडगा निघेल अशी शक्यता आहे. कारण जोपर्यंत दुपारी आज राळेगणला 2च्या नंतर मुख्यमंत्री येणार आहे आणि त्यानंतर सामुदायिक चर्चा करून आणि लेखी मिनिट बुक घेऊन अण्णा उपोषणाला काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. रेणुका, निश्चितच साहेबराव, धन्यवाद या माहितीबद्दल. सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री आता जाणार आहेत रायगड सिद्धीमध्ये आणि केंद्रीय पथक देखील या संदर्भात तिथे बैठक करणार आहे. बघूयात आज तरी याच्यातून काही तोडगा निघू शकतोय का, कारण अण्णांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. पुढची बातमी कोकणातली महत्त्वाची. नाणार ऑइल रिफायनरीला होणारा विरोध मावळावा यासाठी नेमण्यात आलेली सुक्तनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली. प्रकल्पग्रस्त, त्याचबरोबर शेतकरी, मच्छीमार या सगळ्यांचं प्रकल्पाबाबतचं म्हणणं ऐकून घेऊन ही समिती सरकारला आपला अहवाल देईल. ही समितीच बेकायदेशीर असा आरोप मात्र शिवसेनेचे आमदार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केलाय. त्यामुळे त्यांच्या रिफायनरीला असणारा विरोध ते या समितीपुढे मांडणार आहेत. यावेळी नवा वाद होऊ शकतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दिनेश केळुसकर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. दिनेश, आत्ता साधारण किती वाजेपर्यंत ही समिती शेतकऱ्यांशी संवाद साधेल, प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधेल? रेणुका, थोड्याच वेळापूर्वी ही समिती दाखल झालेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि ही समिती 2 दिवस या समितीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. या 2 दिवसांमध्ये जे कोणी येतील, मग सामान्य नागरिक, ते प्रकल्पग्रस्त असायलाच पाहिजेत असं नाही, कुणालाही वाटेल या प्रकल्पाबद्दल काय म्हणणं तर ते म्हणणं ते मांडू शकणार आहेत आणि त्यांचं म्हणणं ऐकून ही समिती हा अहवाल सरकारला देणार आहे. परंतु ही समिती सरकारला अहवाल देणार आहे तीच समिती बेकायदेशीर असल्याचं शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं आहे, प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे. कारण अशी कुठली समिती स्थापन सरकारने जर केली असेल तर ते चुकीचं आहे. कारण शिवसेनेच्या प्रश्नावर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उत्तर देताना शिवसेना आमदारांच्यावर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की नाणार रिफायनरीच्या संदर्भातलं काम जे आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. परंतु ही स्थगिती फक्त संयुक्त मोजणीला देण्यात आलेली होती असं आता सरकारकडून सांगण्यात होतं आहे. त्याच्यामुळे ही प्रकल्पाची जी कामं आहेत रिफायनरी मार्गी लावण्याची ती सुरू आहेत आणि त्याचाच भाग म्हणून सुक्तनकर समिती आज इथे येते. इथे या बाजूला इथे मंडप ठेवलेला आहे. माझ्या इथे बाजूला बघा की या मंडपामध्ये अनेक लोक इथे एकत्र येणार आहेत जे प्रामुख्याने समर्थक असतील. आता हळूहळू इथे समर्थकांची इथे आपण बघतोय की समर्थक इथे दाखल व्हायला लागलेले आहेत. रिफायनरी ज्यांना हवी आहे, आम्हाला रिफायनरी हवी आहे अशा म्हणणं मांडणारे हे सगळे समर्थक आहेत. मोठ्या संख्येने इथे समर्थक येतील असंही सांगण्यात येत आहे. परंतु त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांचं एक शिष्टमंडळ आणि प्रकल्पग्रस्तांचं इथे येणार आहे जे या समितीपुढे या प्रकल्पाचा विरोध आपला प्रकट करणार आहेत आणि त्यामुळे याला कुठेतरी तणाव होऊ नये इथे जिल्हाधिकारी कार्यालयात म्हणून
इथे पोलीस बंदोबस्त चोख वाढवण्यात आलेला आहे. निश्चितच धन्यवाद दिनेश. या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. काही वेळातच इकडे आणखीन आपल्याला आपण बघतोय तिथे आता गर्दी व्हायला सुरुवात होते. बघूयात रत्नागिरीतून काय काय अपडेट्स मिळतात. मुंबईतले एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना नेते आणि खासदारांची एक महत्त्वाची बैठक मातोश्रीवर पार पडेल, ज्यात लोकसभा मतदारसंघांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला जाईल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत जबाबदारीही दिली जाईल. लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23 फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची युतीच्या गोटात चर्चा आहे आणि भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याची देखील माहिती कळतेय. एकीकडे युतीच्या शक्यतेची चर्चा सुरू असताना शिवसेनेकडून सोडले जाणारे विखारी बाण थांबत नाहीयेत आणि एकमेकांवर टीका करण्यासाठी सगळेच नेते एकमेकांवर चिखलफेक करताना देखील दिसतात. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच आपल्या भाषणात मोदी एकटे वाघ आणि बाकी सगळे कुत्रे असं म्हटलं होतं आणि दुसरीकडे खासदार पूनम महाजन यांनी शरद पवारांना शकुनी मामाची उपमा दिली होती. जनतेला भूलथापा देणाऱ्या ढोंगी मांत्रिकाच्या तावडीतून देशाला सोडवायला हवं असं उद्धव ठाकरेंनी काल एका कार्यक्रमात म्हटलंय. कोणतरी आपल्या समोर येतं मंत्रमित्र करण्याची, तुम्हाला बघा 2022 साली मी आणखी काय काय देतो, आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो. हे काय चुकीचं बोललो मी अंधविश्वास या विषयावरती बोलतोय. आहे की नाही तुमचा सर अंधविश्वासावरती विश्वास आहे की नाही? कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतो 2025 मध्ये मी तुम्हाला हे देईन, विश्वास ठेवणार की नाही? अंगाने दुपारावरती विश्वास ठेवणार की नाही? हे सगळं मोठं काम आहे. इथे सुद्धा मला त्या मांत्रिकाच्या तावडीतून सगळ्यांना सोडवायचं आणि तिकडे सुद्धा सोडवायचं. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. भाजपला विविध विषयांवर घेरण्यासाठीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाली, ज्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्याचबरोबर फारुख अब्दुल्ला, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, सुप्रिया सुळे हे सगळे नेते या बैठकीला उपस्थित होते. कोलकात्यातला अपडेट. ममता बॅनर्जी आणि सीबीआय वाद आता शिगेला पोहोचलेला आहे. परवा रात्रीपासून त्या आंदोलनाला बसलेल्या आहेत आणि डीएमके नेत्या कनिमोळी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी काल ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यांना पाठिंबाही दिला. दुसरीकडे सीबीआयनं ममता बॅनर्जींविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. प्रियंका गांधींची राजकीय इनिंग आता सुरू होते, कारण येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधींनी पक्षाच्या सरचिटणीसांसह राज्यातल्या प्रभारींची बैठक आज बोलावली आहे आणि नवीन जबाबदारीनुसार सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी या बैठकीत आज सहभागी होणार आहेत. 9 फेब्रुवारीला सगळ्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांसोबत देखील एक बैठक असेल. परदेशातून परतल्यावर प्रियंका गांधींनी काल रात्री काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. के.सी. वेणुगोपाल आणि त्याचबरोबर पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया देखील यावेळी उपस्थित होते. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.